नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तसाच हा नवीन व्हिडिओ आहे आणि तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल की आम्ही कुठं चाललो। आम्ही रामनजोगेचा आहोत, बघू शकता। चला आता व्हिडिओच्या पुढे जाऊया। आज पाणी पण उघडलं आहे आणि खूप भारी वातावरण झालं आहे आणि आज आमची कामाला जाण्याची सुट्टी पण होती ना, त्यामुळे मग आज फिरायला जाण्याचा प्लॅन केला। तर आज चालू फिरायला आणि आज खूप मजा येणार आहे आणि आम्ही दोघेच सोबत असतो कधी पण। मित्रांनो, ब्रह्मवाल्याला येऊन आम्ही सर्वजण एकमेकांची वाट बघत होतो आणि तसेच माऊली किल्ल्यावर पहिल्यांदा जाणार होतो म्हणून सर्वजण खुश होते। मित्रांनो, आम्ही शापरा ठिकाणी पोहोचलो होतो। त्याच्यानंतर शापूरने माऊलीला जायचं की या संघाने हा विचार सर्वजण करत होते। मी पहिल्यांदा माऊली किल्ल्यावर जाणार होतो म्हणून मला काय माहीत नव्हतं की या संघाने जायचं की शापूरने, आणि आम्ही सर्वजण असं या रस्त्याने माऊलीला आलो आणि आम्ही पहिलाच माऊली प्रवेशद्वार ओलांडला आणि त्याच्यानंतर जे पुढे टोपी दिसते त्या ठिकाणी आम्ही गाड्या लावल्या होत्या आणि माऊली किल्ल्यावर फिरायला पूर्ण 20 जण आलेलो होतो। जे फिरायला आले होते ते सर्व कॉलेजचे मित्र होते। कुठे चालले? तर आम्ही माऊली किल्ल्यावर आलेलो आहोत, वाटेने चालतच आहोत, पोचायला वेळ लागेल आणि आम्ही खूप जण आलेलो आहोत, बघू शकता लय गँग आहे। बताने वाला है, देखो। हाँ, कभी भी गिर सकता है। वो लोखंड का है, कैसे गिर सकता है? और किधर से? हाँ, मेरे साथ। आम्ही चाललो आता माऊली किल्ल्यावर, आम्हाला रोड वाटायला चालू आहे, आता वाटण चालू एमटी स्टँड आलेला आहे। हा तो खाके देखो। माऊलीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। ठाणे जिल्ह्यात असणारा माऊली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला आणि हा किल्ला सनगाव या ठिकाणाहून 5 किलोमीटर अंतरावर आहे।
गया मराया आला देश सूरज भाई चापला काढून काय तर घसरू नये म्हणून त्यांनी चपला काढले. हे भाई बहुत अच्छा आहे. आग्या पुरा जमलाय भाई. वरती मग धबधबा असेल तेवढी मारायला. काट्या तपास धरले समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? ओके थँक्स. जे पुढे पाणी साठलेलं दिसतं ते पाण्याचं टाक आहे. डायरेक्ट रात्र झाली असं वाटत आहे ना. रात्र होत आली. हे सांभाळू ना. जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाणारी वाट पाण्याने पूर्ण चिकट झालेली होती. मला असं वाटत होते की मी घसरून पडेन असं मला वाटत होतं. तर आता आम्ही शिवलिंगच्या ठिकाणी बोलतोय आणि तुम्हाला आता गुप्पा दाखवणार आहे. हे बघा गुप्पा आहे. हा बाबा काय मेले दुकान शिरलाय. ओ भाई काय आहे. बरे तुला आता हा नारळाचे पण आहे. काय बाबा एकदम भारी ओके मग सीन आहे बाबा. थोडीफार माहिती दे ना. का ते कधी आले ना. छत्रपती शिवाजी महाराज के कल्याण दरवाजाच्या दिशेने चाललोय. शकता घनदाट जंगल आहे पूर्णपणे आणि या ठिकाणी जास्त करून तारव्याचं आहे. बघा खूप प्रमाणात आम्हाला
कारवांची झाडं पाहायला मिळत होती आणि खूप दाट असं धुकं पडलेलं होतं. काय ही जी शिडी दिसत आहे ती कल्याण दरवाजाकडे जाणारी आहे. कल्याण दरवाजाच्या ठिकाणी पोहोचलो, परंतु खूप अशी हवा होती. उभं राहायला सुद्धा हिंमत होत नव्हती. आणि कल्याण दरवाजा बघायला खाली उतरणे म्हणजे जीव धोक्यात घालणे असं वाटत होतं. त्यामुळे मला काही हिंमतच झाली नाही आणि खाली उतरायचा प्रयत्न करत होतो, परंतु हिंमतच होत नव्हती. त्यामुळे उतरलोच नाही. ज्या वेळेस एवढी हवा लागत होती मला असं वाटत होतं की मी असं उडून जाईन.